सरकारकडून पोहरादेवीच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी दिला गेलाय। मात्र रामराव महाराज महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। महाविद्यालयाला अनुदान न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला गेलाय। शासनाकडे अनेकदा मागणी करूनही अनुदान मिळत नसल्याचा आरोप इथल्या महाविद्यालयाकडून करण्यात आलाय। शासनाकडे अनेकदा अनुदान मागितलं गेलंय, मात्र ते दिलं जात नाहीये। प्रतिनिधी देव इंगोले यांच्याकडून तपशील घेणार आहोत। काय नेमकं या महाविद्यालय प्रशासनाचं म्हणणं आहे देव या सगळ्या संदर्भात? रिद्धी, संत सेवादास महाराज शिक्षण प्रसारक संस्था आहे। या संस्थेच्या मार्फत तिथे तपस्वी डॉक्टर रामराव महाराज कला महाविद्यालय चालवलं जातं। या महाविद्यालयाला विशेष बाब म्हणून 100% अनुदान देण्याची इथल्या कर्मचाऱ्यांची आणि प्रशासनाची मागणी आहे। गेल्या अनेक वेळा या प्रशासनानं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना या संदर्भात निवेदन दिलेलं आहे, मात्र त्याची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाहीये। एकीकडे पोहरादेवीच्या विकासासाठी कोट्यावधीचा निधी दिला जातोय। मुख्यमंत्री तिथे आलेले आहेत, स्वतः पंतप्रधान तिथे आलेले आहेत आणि त्यांनी संत रामराव महाराजांच्या समाधीचं दर्शन सुद्धा घेतलेलं आहे। विशेष बाब म्हणजे संत रामराव महाराज यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विशेष स्नेह होता। ते वारंवार त्यांची भेट घेत होते आणि त्यांच्याच नावानं सुरू असलेल्या या महाविद्यालयाकडे मात्र शासनाकडून सातत्यानं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप तिथल्या कर्मचाऱ्यांनी केलाय आणि त्यामुळे मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे। रिद्धी जी, देव धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।